सोमा नवले आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. आरजे ऋषी पवार सर, आपण आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना पाहतोय. लोकनेत्या कांचनताई कुल 11 बोरीबेल संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली आणि कानिपनाथ पश्चिम पुरंदर संघाला करायचे क्षेत्ररक्षण. 5 षटकांचं क्रिकेट आहे. 25 मिनिटाचा कालावधी आपण या ठिकाणी लिहिलेला आहे आयोजकांच्या सहमतीने. त्याचमुळे आपण तितकाच वेळ घ्याल, त्यापेक्षा जास्त घेणार नाही अशी आम्हाला शाश्वती आहे. स्वागत आहे ऋषी पवार सर. सागर सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या तमाम क्रीडा रसिक उपस्थित या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं राहूच्या ऐतिहासिक मैदानावरती स्वागत, जिथे क्रिकेटचं पंढरी म्हणून ओळखलं जाणार आपलं राहू गाव 35व्या पर्वामध्ये आहोत आणि मोठी बॅटल मैदानावरती राहते. बिग थ्रिल राहणार आहे. लागोपाठ 2 विजय प्राप्त करणाऱ्या टीम, ज्यांना पराभव माहित नाही अजून काय असतो, असा लोकनेत्या कांचनताई राहुलदादा कुल यांचा बोरीबेलचा संघ मैदानावरती आहे. तर त्यांच्या समोर तितकाच मोठा खेळ करत मैदानावरती उभी राहणारी पश्चिम पुरंदर, पुरंदरचे धुरंदर मैदानावरती आहेत. लेट्स प्ले अशी घोषणा. मॅच कडे जाऊ. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सागर. रिसर टॉस जिंकून प्रथम बॅटिंग. संध्याकाळ सत्र आहे ऋषीजी आणि त्याचमुळे कित्येक वेळा आपण या सर्व गोष्टी पाहतो. येस, टायमर 25 मिनिटांचा लावलेला आहे आपण. 2 व्हीलरची एक मिरर, त्या ठिकाणी मिरर लाईट बंद करा, हेडलाईट बंद करा प्लीज. समालोचक कक्षा समोर. येस, थँक्यू. तर नाणेफेकीवर आपण चर्चा करत होतो. संध्याकाळचा सत्र आहे आणि संध्याकाळ सत्रामध्ये टेनिस बॉलवर क्रिकेट खेळताना थोडंसं कठीण जाऊ शकते सेकंड इनिंग मध्ये, आणि तेच लक्षात घेताना सतीशने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचमुळे आता आव्हानं वाढलेली आहेत. सागर दादांवरची पण यावेळेस पॉवरफुल स्मॅश. बॉल जाईल स्वीपर किंवा सीमारेषा पार. 4 चौकार. दोन्ही मॅच धावपलिकेचा चेस केला. पहिल्या मॅच मध्ये प्रीतम पारीनं मॅच संपवली होती. दुसऱ्या पारीमध्ये सुद्धा 6 मध्ये 25 पेक्षा जास्त धावा असताना प्रीतम पारीनं मॅच संपवली होती. मात्र या मॅच मध्ये थोडासा वेगळा डिसिजन आणि धावपलिकेचा पहिला खेळ मैदानावरती तो चेस होता, तो थांबवला आणि आम्ही प्रथम बॅटिंग करू हा डिसिजन. आणि आता बघायचं मैदानावरती पहिलं पॉवर प्ले सागरला पुढे आणलंय. या मॅच मध्ये टेप बॉल गंमत करेल. ऋषीजी बघा, 2 वेळा त्यांनी चेस केला आणि आता पहिल्यांदाच फलंदाजी करतायत या दिवसभरामध्ये. त्याचमुळे कदाचित थोडंसं ते कठीण सुद्धा जाऊ शकतं. पण सतीश यांचा अनुभव तेच सांगतो की संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगलं टार्गेट सेट आपण करून सेकंड इनिंग मध्ये त्या डिफेंड करू शकतो. तोच त्यांचा कल आहे. दरम्यान धावसंख्या झाले बिनबाद 6. सागर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हा प्रकार आता आणि धावांची भूक पूर्ण करण्यासाठी बॉलला केला हुक, पाठवलाय फाईन लेग सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. पॉवर पॅक स्ट्रोक्स पाहायला मिळतात. आता एका बाजूला फलंदाजी करताना फलंदाज कुलदीप आणि विशाल यांची जोडी मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहतोय. बॅटची कडा घेऊन बॉल बॅकवर्ड पॉइंटला, चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली. एका धावेची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते आता बिनबाद 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. आतापर्यंत शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला. सागर देखील आपला अनुभव झोकून गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. सागर शिंदे
पहिल्या षटकाची हाताळणी करण्याचा प्रयत्न योग्य त्या रीतीनं स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय आता कुलदीप धायबर. या अगोदर विशाल निगोड यांचा झंझावती खेळ आपण पाहिला, ज्यांच्यामध्ये आपण मोठे स्ट्रोक्स कसे खेचता येतील तेच सातत्याचे प्रयत्न होते. सागर उलट खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी अगदी दृष्टिक्षेपात आला अंपायरच्या सागर आणि त्याचमुळे तो ऍडव्हान्टेज बॅटरला गेला. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 13, 13 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टीम लोकनेत्या कांचनताई कुल 11 बोरीबेल. पहिलं षटक मैदानावरती संपलं. सायंकाळच्या सत्रामध्ये आपलं स्वागत. पुन्हा एकदा मॅच महत्वाची. 5 षटकांची बॅटल आहे, त्यामधलं पहिलं षटक आतमध्ये टाकून झालं आणि पहिल्या षटकामध्ये विशाल निघोट सागर जो प्रमुख गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजानं प्रभावित केलं या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा, त्याच्या विरोधामध्ये पॉवर प्ले मध्ये आक्रमण करताना आपण त्याला बघू शकलो. तर 13 धावांचं पहिल्या क्रमांकाचं षटक आहे. हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे, रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअप वरती काही. आणि पुन्हा एकदा हे दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन दुसऱ्या बॉलरला पुढे बघणार आहोत आपण. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आहे. कुलदीप धायबर बरोबरीत विशाल निघोट हे दोन महत्वाचे सलामी वीर मैदानावरती लोकनेत्या कांचनताई राहुल दादा कुल. टीम बोरीबेल कडून फ्लोर लाईनचा हा चेंडू दुसरं काही करण्याचा प्रयत्न केला नाही. कव्हरमध्ये शांत पद्धतीने खेळला हा चेंडू विशाल निघोटचा. मोठी गुंतवणूक ठेवणारा खेळाडू आहे विशाल निघोट. अनेक वर्षाची गुंतवणूक आहे त्याची आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वेगवेगळी अर्थात सातत्यानं मोठी योगदान ठेवणारा हा खेळाडू आज राहूच्या मैदानावरती मोठा इतिहास सांगितला जातो या मैदानाचा. आणि या मैदानावरती खेळण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होत असतात. या वर्षीचा एक वेगळा विचार, एक वेगळा थॉट आणि मुलांमधील असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा यासाठीचं एक मोठं व्यासपीठ पुणे जिल्हा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि पुण्यातल्या सगळ्या स्थानिक खेळाडूंचा सन्मान करणारी स्पर्धा म्हणजे आमदार चषक 2025. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील स्थानिक भागातील खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून कव्हर पुढे राहील उभा. एक घेतली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि फेक येते तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र तिसऱ्या पंचांची मदत ऑनफील्ड पंचांनी पुढे पुन्हा एकदा घेतलेली आहे. आणि बघायचं तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय असणार आहे की पुण्यातील म्हणजे सर सगळे ग्रामीण स्थानिक लेवलचे खेळाडू ह्या व्यासपीठावरती ऑक्शन पद्धतीतून पुढे आणले. आज हा फॉर्मॅट आज यशस्वी पद्धतीने संपूर्ण होता आणि सगळ्यात महत्वाचा मानस होता की स्थानिक मुलांना संधी मिळावी. ऋषी सर, आपण सातत्याने पुण्यातलं क्रिकेट पाहतो आणि शहरामध्ये जास्त स्पर्धा होतात, जास्त खेळाडू घडतात. ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं तर स्पर्धा तितक्या होत नाही आणि खूप मोठा प्रवास करून खेळाडूंना पोचावं लागतं. एका दिवशी एकच स्पर्धा, त्याचमुळे सातत्य. नॉट आउट आहे, चला नॉट आउट आहे. धावसंख्या आपण पाहतो झाली 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. चर्चा आपण करूया या विषयावर, कारण ग्रामीण क्रिकेट देखील किती विकसित आहे, प्रगत आहे, जिद्दीचं आहे. फुलटॉस बॉल हलक्यात चिप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा डीप मधून बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा हा कॉल धोकादायक ठरू शकला असता. पण आता धावा जोडायच्या तोच उद्देश फलंदाजांचा आहे. 2 धावांचे होते, वाढ धावसंख्या पोहोचते बिनबाद 18. आणि त्याचमुळे सातत्याने जेव्हा अशा स्पर्धा ग्रामीण प्रकारातील खेळाडूंसाठी होत असतात त्यांना देखील एक आपसुकच इच्छाशक्ती जागरूक होते की आपल्याला सर्वात चांगलाच खेळ द्यायचा आहे. आणि त्याचमुळे कित्येक रेकॉर्ड तुम्हाला ग्रामीण क्रिकेटपटूंचे या आमदार चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. पुढचा बॉल, गती कमी होती पण बॉलला दिशा दिली. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार, 4 चौकार. ग्रामीण भागातलं क्रिकेट विशेष म्हणजे की एक मोठं अनमोल ठिकाण आहे राहूचं मैदान. आणि जिथे संघर्ष नसून एकतेचा आनंद आहे, जिथे चुकांमध्ये शिकण्याची संधी आहे आणि जिथे प्रत्येक चेंडू एक संधी नवीन काहीतरी शिकण्याची घेऊन येतो. असं 35वं पर्व राहूच्या या ऐतिहासिक मैदानावरती संपन्न होत असताना गेली कित्येक वर्षाचा इतिहास सांगितला जातो. या गावाचा खूप चांगले चांगले खेळाडू या मैदानावरती खेळून गेले
आणि आजही खूप चांगले चांगले मोठे मोठे स्टार पॉडकास्ट या मैदानावरती खेळताना आपण बघतो. 22 धावा धावपलकीवरती 1.5 षटकांचा खेळ संपला. शेवटचा चेंडू या षटकामधला पुढे टाकायचा. हा चेंडू कुलदीप धायबर साठी यष्टिरक्षकाचा चांगला प्रयत्न मैदानावरती. गावाकडचं क्रिकेट म्हणजे सर थोडंसं वेगळ्या अँगलने बघितलं जातं. तुम्ही बघा क्रिकेट गावात फक्त एक खेळ नाही तर तो एक सामाजिक इव्हेंट सारखा असतो आणि एक आपुलकी इकडे गावाकडे बघायला मिळते. 8 मिनिटाचा कालावधी 2 षटकं संपले. धावसंख्या 23, 23 रन्स ऑन विदाउट लॉस. राहुलचा संघ आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान हा ग्रामीण संघ देखील खेळतो. ह्या संघाने आतापर्यंत या सीझन मध्ये कसा खेळ केला आहे ऋषी? कारण ग्रामीण फॉर्मॅट देखील तितकाच महत्वाचा. टेप बॉल इंट्रोड्यूस केला जाते तर आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू हा ग्रामीण संघ या सीझन मध्ये कसा खेळलाय आतापर्यंत? अनेक स्पर्धा आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू आणि विशेष म्हणजे की कौतुक करेल आम्ही राहू संघाचं. विशेष म्हणजे कारण सगळ्या स्थानिक मुलांना एकत्रित आणत फक्त राहूपुरता मर्यादित हा संघ राहिला नाही सर, तर संपूर्ण महाराष्ट्रभरात टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या माध्यमातून हा संघ प्रवास करतोय आणि सातत्यानं बक्षीसपात्र फेरीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं नेतृत्व चांगलं आहे आणि त्यामुळे या संघाची प्रगती या सीझनला सुद्धा सातत्यानं. त्या दिवशी साताऱ्यामध्ये एक मोठी स्पर्धा आम्ही बघितली. त्या साताऱ्याच्या स्पर्धेमध्ये राहूचा संघ आणि त्याचमुळे जे प्रगत क्रिकेट जे इनोव्हेटिव्ह क्रिकेट आपण शहरामध्ये पाहतोय तेच इनोव्हेटिव्ह क्रिकेट या ग्रामीण प्रकारात सुद्धा यायला हवं. त्यासाठी हा प्रयत्न आयोजकांचा राहिलेला आहे. धावसंख्या 27, एकही गडी न गमवता चांगली सुरुवात आतापर्यंत या दोन फलंदाजांची. विशाल निगोट आणि कुलदीप धायबर. विशालचा हा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. सिंगल कंप्लीट होईल. दोघांची चपळता खूप चांगली आहे ऋषी आणि त्याचमुळे दोघांनी सिंगल डबल जोडत धावसंख्येचा वेग वाढवलेला. धावसंख्या 28. ओपनिंग भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये बिल्डअप होती आणि ओपनिंग भागीदारी महत्वाची असते सर, कारण सलामीच्या खेळाडूने जर चांगल्या धावा जोडल्या तर त्या संपूर्ण मॅच वरती इम्पॅक्ट करत असतात, परिणाम करत असतात. आणि लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन बोथ एंडची स्पर्धा असताना हा फॉर्म्युला आतापर्यंत लोकनेत्या कांचनताई राहुल दादा कुल या संघासाठी उपयुक्त ठरलाय. कुलदीप धायबरनं काही धावा जोडल्या त्याबरोबर विशाल निगोट मैदानावरती 2.2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 28 धावा आतापर्यंत आणि 28 धावांची पहिली ओपनिंग भागीदारी आतापर्यंत समोर दिसते. यावेळेस थोडंसं गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, कारण टेप बॉल पुढे आणला. टेप बॉल हा एक वेगळा प्रकार आहे आणि ज्यावेळेस तुमच्या टेप बॉलवरती अर्धा टेप गुंडाळलेला असतो, हा बॉल फेस करणं किंवा या बॉलवरती लगेच मोठा शॉट अटेम्प्ट करणं सोपं राहत नाही. ISPL मध्ये वापरला होता पहिल्यांदा आणि त्यानंतर इकडे पुण्यामध्ये पहिल्यांदा आपण या राहूच्या मैदानावरती हा टेप बॉल वापरतोय. अलगद सापीला आपण पाहतो तिकडे विशाल निघोट थोडा कलात्मक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता, मात्र तो बॅटवरती पुन्हा चेंडू मिळेल झाला नाही. या षटकामध्ये या परिसरामध्ये टेप बॉलचा आपण वापर पहिल्यांदा बघत असताना थोडासा प्रॅक्टिस सराव करून या मैदानावरती हा टेप बॉल फेस करत असताना खेळाडूंना आपण आतमध्ये बघतोय. डावखुराताचे विशाल निघोट पुढे मैदानावरती. आंबेगावचा हा खेळाडू आहे. या परिसरामध्ये बरेच टेप बॉल ही पहिली संकल्पना एकंदरीत ह्या परिसरामध्ये पश्चिम भागामध्ये आपलं पुण्याच्या आणि हा टेप बॉल इकडे आणणं किंवा हा टेप बॉल इकडे आपल्या परिसरामध्ये यूज करणं या खेळाकडे किंवा ह्या बॉलकडे तुम्ही या संकल्पनेकडे कसं बघता? नक्कीच या षटकानंतर हा टेप बॉल आपण प्रेक्षकांना दाखवूया. ग्रामीण प्रकारामध्ये देखील हा टेप बॉल कसा दिसतोय आपण त्या प्रेक्षकांना 70 स्पोर्ट्सच्या वतीने दाखवणार आहोत आणि नक्की ते काम कसं करतो हा चेंडू ते देखील आपण माहिती देऊया. ड्राईव्ह केलाय, थोडं दुरून हा स्ट्रोक खेळला, मिड ऑफला बीट करतोय. बॉल जातोय मागे. 2 क्षेत्ररक्षकांना फलंदाजाने कामाला लावलंय. बॉल सीमारेषा पार. 4 चौकार. आणि त्याचवेळी 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो झालेली आहे ती म्हणजे 3 षटकां समाप्तीनंतर 34 धावा. 34 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. बघा हा टेप बॉल आपण पाहतोय 70 स्पोर्ट्सच्या वतीने आपण 2 बॉल्स यूज करतोय. एक रेग्युलर बॉल आहे आणि एक टेप बॉल आहे आणि आपण पाहिलं तर अर्ध्या भागावर टेप गुंडाळले गेलेले आहे आणि ज्या ठिकाणी टेप गुंडाळले नॅचरली त्या ठिकाणचं वजन थोडं वाढते
आणि त्याचमुळे जसा बॉल आपण असा ग्रिप केला तर बॉल नॅचरली डाव्याकडे स्विंग होणार आहे. जर आपण बॉल असा पाहिला तर मग तो उजवीकडे स्विंग होणार आहे. त्याचमुळे तो स्विंग तर टेनिस बॉल होत नाही, पण जेव्हा आपण त्यावर टेप गुंडाळतो, वजन जेव्हा थोडस डिवाइड होतं, तर ज्या ठिकाणी वजन आहे त्या ठिकाणी बॉल स्विंग होतो आणि त्याचमुळे तो फायदा गोलंदाजाला उचलायचा आहे. नवीन आहे गोलंदाजांसाठी, पण नक्कीच याचा वापर जर तुम्ही सातत्याने केला तर नक्कीच तुम्ही देखील त्यावर चांगलीच कौशल्याची जाणीव देऊन आपल्या संघाला चांगल्या पद्धतीनं आपल्या गोलंदाजीच्या आधारावर परिपक्व बनवू शकतात. तर हे इम्प्लिमेंटेशन आहे राहू कडून. नक्कीच मला असं वाटतं ग्रामीण भागात पहिल्यांदाच निखिल चव्हाण आमच्याशी या षटकानंतर चर्चेसाठी जुडतील की नक्की नेमकं का या प्रकाराला तुम्ही ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आणलं. ती चर्चा आपण 4 षटकांतर करूया. चला थांबू नका, वेळ थांबू नका. 9:34 बॉलिंग प्रकार बॉलर तयार होतात ते म्हणजेच चौथ्या षटकासाठी सागर शिंदे ऑपोजिट एंड सज्ज होत आहेत. फुल टॉस बॉल केलाय प्रहार, बॉल नाही थांबणार, जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, मागून आणा षटकार. कुलदीप ड्रायव्हरच्या बॅट मधून स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक पॉवरफुल हिट मैदानावरती, ओपनिंग भागीदारी मैदानावरती आणि दोन्ही साईडनं धावपलकेची उधळण मैदानावरती आतमध्ये होत असताना या षटकाराबरोबर धावपलकेवरती 40 धावा. एकही खेळाडू आतापर्यंत गमावलं नाही. मोठी पॉडकास्ट अजूनही चांगले चांगले खेळाडू डगआउट मध्ये शिल्लक आहेत. मात्र कुलदीप ड्रायव्हर आणि विशाल निघोटनं डाव मैदानावरती तो नांगर टाकण्याचं काम केलंय आणि सगळ्यात महत्वाचं टार्गेट कोणाला केलंय तो टीमचा प्रमुख गोलंदाज आहे सागर शिंदेला. त्याच्या विरोधामध्ये कुलदीप ड्रायव्हरचा एक मोठा हिट आतमध्ये आपण बघू शकलो. हा बॉल पुन्हा एकदा बरंच शपल ट्रिगर मुवमेंट वाईड लाईन वरती ठेवलेला हा बॉल डाऊन दी ग्राउंड गवताला कापत मागे एक धाव तिकडे तोपर्यंत मिळेल एका सिंगल धावी बरोबर पुन्हा एकदा धाव पुढे 41 ऑन फूट चौथं षटक मैदानावरती असताना जे बॉलचं षटक संपलेलं आहे तर देखील धावांचा वेग काय मंदावलेला नाहीये. चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची विशाल निगोट आणि कुलदीप ड्रायव्हरची नाबाद 41 धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे थोडंसं गणित बिघडलेलं आहे. टीम कानिपनाथ पश्चिम पुरंदरचं पण सागर अजूनही त्या जिद्दीवर आहेत की कुठेतरी मी देखील माझ्या संघासाठी ती सफलता मिळवून देईन. ओव्हर द विकेट सरळ बॅटने केलाय बॉलला साइड स्टीमच्या दिशेनं फरार मिळतील या धावाच्या. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय बोथ बॅटर्स. विशालच्या बॅटमधून येतोय चौकार. चला उद्याचे सामने आपण प्रेक्षकांसमोर आणतोय. संघर्ष 11 उरुळीकांच्या या संघामध्ये आयकॉन खेळणार आहे ते म्हणजेच रोहित परब आणि कॅप्टन असतील अली अन्सारी आणि हा संघ 2 हात करणार आहे. कृष्णा ऍग्रो मॉल 11 राहू या संघातून आयकॉन खेळेल करण धुळे आणि कॅप्टन असतील रणजित फर्राटे. दुसरा सामना वेळापत्रकातला चर्चा आपण करूया चेंडू नंतर. सागर शिंदे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. आपण बॉल टॅप केलाय क्षेत्ररक्षक कव्हरचे सर्कलच्या आतमध्ये बॉल कलेक्ट केलाय पण एकदा पूर्ण केले. आणि दुसरा सामना उद्याच्या वेळापत्रकातला वासुकी बॉईज जेजुरी या संघात आयकॉन म्हणून खेळतील सौरभ बिराजदार आणि कॅप्टन असतील शुभम शेळके कॅप्टन असतील. आणि हा संघ वासुकी बॉईज 2 हात करणार आहे शौर्य वॉरियर्स टाकळी भीमा या संघासोबत आणि त्या संघामध्ये आयकॉन असेल कॅप्टन असतील निलेश इंगवले. निलेश इंगवले आयकॉन पेक्षा कमी आहेत का? ते सुद्धा आयकॉनच आहेत. ते देखील तुम्हाला उद्या खेळताना पाहायला मिळतील. तर नक्कीच हे वेळापत्रक आम्ही पुन्हा एकदा इनिंग ब्रेक मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतो. प्रेक्षक देखील आम्हाला मेसेजेस करतात की उद्या नेमके कुठले खेळाडू या संघ स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहेत किंवा कुठले संघ असतील. ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक नाहीये स्ट्रेट लॉंग ऑनला बॉल जाईल थेट सीमारेषा पार ऑडियन्स स्टँड मध्ये चौकार 4 धावा. उद्या जे खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत पुण्यातील ग्रामीणचे सुपरस्टार आपण खेळणार आहात ते म्हणजेच शौर्य वॉरियर्स मध्ये निलेश इंगवले, दत्ता पवार, संतोष कुदळे, अमर गोरे हे खेळाडू खेळणार आहेत. अभि गुजर शौर्य वॉरियर्स मध्ये खेळतील. क्रॉस बेटेड विकेट कीपर. वाह काय एफर्ट्स पाहायला मिळालेले आहेत पण बॉल त्यांनी अडवलाय जरूर. दरम्यान एकदा पळून पूर्ण केलेली आहे जी असेल विथ बॅट. त्यानंतर संघर्ष 11 उरुळी कांचन या संघात खेळतील अली अन्सारी, नवाज शेख, संदीप गिरे, गिरीश पवार
आणि बाकी सर्व पुण्यातील ग्रामीण सुपरस्टार तुम्हाला संघात खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर वासुकी बॉईज जेजूर या संघात तुम्हाला खेळताना पाहायला मिळते शुभम शेळके कॅप्टन असतील. त्यानंतर बंटी घाटे, स्वप्नील साबळे. या सागर काय हवंय? रेली स्प्रे, फर्स्ट एड किट. चला, आणि त्यानंतर आपण पाहतोय कुणाल कापरे आणि सचिन बर्गे तुम्हाला वासुकी बॉईज जेजुरीमध्ये खेळताना, मोईन बागमन सुद्धा तुम्हाला जे बारामतीचे तुम्हाला वासुकी 11 जेजुरी या संघात खेळताना पाहायला मिळतील. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 51 50 अप फॉर टीम, 51 रन्स विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. तर कृष्णा ॲग्रो मॉल 11 या संघामध्ये कॅप्टन रणजित फराटे, प्रतीक फराटे, राहुल शेलार, ऋषी हराळ हे सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर प्रत्येकाने संघबांधणी चांगली केली. लिलावामध्ये आवडत्या खेळाडूंना घेतलेला आहे आणि त्याचमुळे उद्या आपण नक्कीच खेळणार आहोत. चला, आपण सायकल साठी कुपनचा एक राऊंड घेतोय. अजूनही कोणी कुपन घेतलं नसेल 50 रुपयांचं, कारण काही निवडक शिल्लक राहिलेले कुपन्स. बॉलला सीमारेषा पार, काय बॅटिंग! नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी योग्य ठरवलेला आहे. 4 धावांची वाढ, धावसंख्या 55, 55 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पंचावन्न धावा धावपलक्यावरती, 55 धावांची नॉट आउट भागीदारी मैदानावरती. कुलदीप धायबर बरोबर विशाल निगट. वाह, स्ट्रेट बॅटनं बॅक टू बॉलर उडवलेला हा बॉल आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक बहारदार चौकार. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करू, योग्य डिसिजन आतापर्यंत टीमनं साबित करून दाखवलेला आहे. एकही खेळ आतापर्यंत गमावला नाही. 59 धावांची आतापर्यंतची एक मोठी लीड ही टीम कडे. हा चेंडू कुलदीप धायबर विरुद्ध दिशेने खेळलेला हा फटका, नो मॅच लँड. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नाही उभा. कुलदीप धायबर मैदानावरती धावा आता त्यानं ओढायला सुरुवात केली आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा दुसरा खणखणी चौकार. कुलदीप धायबर पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बघावा असा फटका कुलदीप धायबरचा. खिळखिळ्या करून टाकलं त्यानं गोलंदाजाला. सगळं मैदान खेळणारा कुलदीप धायबर मैदानावरती पुन्हा एकदा आगोगतोय. अजून एक चौकार. कुलदीप धायबर मैदानावरती धावांची उधळण त्याच्या बॅट मधून. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग साठी आलेला बोरी बेल मैदानावरती धावांची एक मोठी सलामी पुढे. ओपनिंग भागीदारी मैदानात विशाल निगोट बरोबर. पहिल्या मध्ये हा बॉल पुन्हा दुसऱ्या धावेसाठीचा हा प्रयत्न. यष्टिरक्षकाकडे फेक येते तोपर्यंत. हॅलो चेक. 4 धावा मिळतील. पहिला डाव संपलेला आहे आणि एकही विकेट न गमावता 73 धावा बनवलेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना लोकनेत्या कांचनताई कुल 11 बोरीबेल या संघाकडून आणि जिंकण्यासाठी 74 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 30 चेंडू 74 धावा पूर्ण कराव्या लागतील. कानिपनाथ पश्चिम पुरंदर. चला, सायकल साठी आमची सर्व कमिटी मेंबर्स तुमच्यापर्यंत कुपन्स घेऊन येतात. 50 रुपयांचं कुपन आहे आणि आपण ही एक फेरी संपेल त्यानंतर लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. त्याचमुळे अजूनही आपण जर स्पोर्ट्स सायकल साठी कुपन घेतलेलं नसेल तर आपण अवश्य कुपन घ्या. आणि ही जी एक सायकल आहे ही सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आहे.
त्यामुळे आमचे सर्व कमिटी मेंबर्स तुमच्यापर्यंत पोहोचतायत. कुपन्स घेऊन कुपन्स खरेदी करून आपण भाग्यवान आहात त्याचं प्रमाण देऊ शकता. तर पहिला डाव तर संपलेला आहे. 74 धावांचं लक्ष्य आहे. पाहूया त्यात लक्ष्याचा पाठलाग केला जाईल की त्या धावा रोखल्या जातील, कारण एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे खरं तर कानिपनाथ पश्चिम पुरंदर या संघाकडे. आणि त्याचमुळे त्या फलंदाजांना आता आपलं सर्वस्व पणाला लावून ऋषी फलंदाजी करावी लागेल, कारण सकाळपासून जी मेहनत आपण घेतलेली आहात त्या मेहनतीला जर वाव द्यायचा असेल, तर मेहनत सिद्ध करून दाखवायची असेल, तर आता शेवटची ही 25 मिनिटं चांगल्या दर्जाचा क्रिकेटचा खेळ खेळणारी द्यावी लागतील कानिपनाथ पश्चिम पुरंदर या संघाला. लेट्स सी कसा खेळ होतोय. आपण घेतो एक छोटासा ब्रेक नंतर येतोय लाईव्ह ऍक्शन मध्ये सेकंड इनिंग मध्ये जॉईन होतील शैलेश निवंगणे सर. अमर साठे सर आपण पाहतोय पश्चिम बंगाल इथे देखील स्पर्धेमध्ये त्यांनी पंचांची भूमिका पार पाडली. त्याचबरोबर अक्षय निर्मल सर देखील आपण पाहतोय पश्चिम बंगाल या ठिकाणी जाऊन देखील त्यांनी पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. आणि त्यात इथून पुढचा दौरा त्यांचा भोपाळ येथे देखील आहे. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांचं देखील त्यांना निमंत्रण असतं. याचाच अर्थ संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नावाजलेले पंच आहेत. ही स्पर्धा संपल्या ते भोपाळसाठी देखील रवाना होणार आहेत. चला दुसऱ्या डावाला लगेचच आपण सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला इथे महत्वाची सूचना आहे की आपण वेळ इथे खर्च करायचा नाहीये. पहिल्याच डावामध्ये कुलदीप धायवर आणि त्याचबरोबर आघाडीची जी जोडी आपण मैदानामध्ये पाहिली त्यामध्ये विशाल निगोट या दोन्ही बॅटरने नाबाद 73 धावेंपर्यंत इथे जी मजल मारली आणि 74 धावेंचं एक सन्मानात्मक लक्ष इथे उभं केलंय. पाहूया त्या धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल का. गोलंदाजी मार्क वरती इथे आपल्याला पाहायला मिळतील लोकनेत्या कांचनाताई कुल 11 ओरिबेल या संघाकडून आयकॉन गोलंदाज प्रीतम बारी इथे गोलंदाजी मार्क वरती येतात. तर स्ट्राईकला असतील संदीप काळे, नॉन स्ट्राईकला असतील शरद पारगे, कांचनताई लोकनेत्या कांचनताई कुल 11 बोरीबैल या संघाने निर्धारित 30 चेंडूंमध्ये तब्बल 73 धावा करून 74 धावांचं लक्ष्य इथे उपस्थित केलंय. पाहूया त्या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. मोठं लक्ष्य आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे मोठ्या मोठ्या फटक्यांनीच करावा लागेल. आणि त्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर सज्ज होत आहेत. एका बाजूने संदीप काळे तर दुसऱ्या बाजूने शरद पारगे. पहिला चेंडू इनसाइड आउट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय, सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. पहिल्या इथे टायमिंग प्रॉपर केलं. फुलर लाईनचा चेंडू लोअर फुलटॉस गॅप मध्ये धाडलाय आणि इथे देखील आपण पाहतोय मैदानाला समांतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी इथे खेळला जातोय. 4 धावेने धावसंख्येची जी सुरुवात होतीये 74 धावेंच्या पाठलागाची सुरुवात चौकाराने झाली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न
चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्रीला भेदत सीमा रेषा पार. बॅक टू बॅक संदीप काळे यांच्या बॅट मधून येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही चेंडू खराब पद्धतीने इथे प्रीतम बारी यांनी हाताळलेत. लोअर फुलटॉस आणि या लोअर फुलटॉस वरती दोन्ही दिशेने पहिला चौकार जर आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर, तर दुसरा चौकार समोरच्या दिशेने ती मिडॉनच्या डोक्यावरून लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये इथे बॅक टू बॅक दुसरा चौकार खेळला जातोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावरती केलेला प्रहार इनसाइड आउट. चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेषा पार येतोय. चौकार 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 4 धावेंसाठी. मनीष सर माझ्या बरोबर इथे समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत. सर सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती जी दमदार सुरुवात आहे प्रीतम बारी यांच्यावरती ठोकलेले 3 चौकार, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पर्यायच नाहीये. त्यामुळे पर्याय नसताना तुम्हाला मग तेच करायचं. तुमच्या समोर पूर्णपणे ते सेट झालेलं आहे की तुम्हाला फक्त अटॅकच करायचा आहे, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. आणि म्हणूनच आता गोलंदाज कोणी असू समोर जिंकायचं आहे तर मग अटॅक करावाच लागेल. आणि तोच अप्रोच फलंदाज दिसतोय. 3 चेंडू 12 धावा. आता हरण्यासाठी काही शिल्लक नाही, जिंकण्यासाठी भरपूर काही आहे. आणि तोच प्रयत्न संदीप काळे कॅप्टन इथे अप्रतिमरित्या जी जबाबदारी स्वतःवरती आहे ती सुरेखरित्या इथे पेलतायत. पहिल्या 3 मध्ये 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आता मात्र डीप मध्ये तैनात. डीप काऊ कॉर्नर मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल घेतली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 13. पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा झाल्यात. पुरेसा सूर्यप्रकाश आहे त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होतोय. सर्वात महत्वाची बाब फलंदाजी करणाऱ्या संघासाठी ही आहे की आपण पाहतो की सूर्यप्रकाश नसला जेव्हा संध्याकाळ होते बॉल ट्रॅव्हल होत नाही, पण या मैदानात बऱ्यापैकी या षटकात बॉल ट्रॅव्हल होतोय. तो एक ऍडव्हान्टेज आहे बॅटर्सला. त्यामुळे 4 चेंडूमध्ये 13 धावा बनवलेले आहेत. आणि एक चांगला वेग चेससाठी जो आवश्यक होता तो वेग कानिफनाथ पश्चिम पुरंदरला मिळालाय. इथे देखील शरद पारगे यांच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू इथे खेळला जातोय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. शरद पारगे आणि संदीप काळे ही जर जोडी मैदानामध्ये ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये विशाल निगोट आणि कुलदीप दायबर या जोडीने जशी बॅटिंग केली तशाच बॅटिंगची गरज या जोडीची देखील असेल आणि संघाला विजय देखील ही जोडी प्राप्त करून देईल. नक्कीच ते तर आहेच. एक चांगली पार्टनरशिप तर बिल्टअप व्हायलाच हवी. पण जरी कोण बाद झाला तरी देखील इतर फलंदाज देखील ती जबाबदारी घ्यावीच लागेल. प्रत्येकाला त्यांचा रोल द्यावाच लागेल. सामना जिंकायचा आहे. सकाळपासून जी मेहनत घेतली जसा मी उल्लेख या अगोदर देखील केला होता, तर मात्र बाकी सर्व विसरून तुम्हाला आपलं सर्वस्व पणाला या डावात लावाच लागेल. मग तुम्ही क्षेत्ररक्षण करा की फलंदाजी करा, जिंकायचं आहे, या स्पर्धेत टिकायचंय, स्वाभिमान विकून चालणार नाही. धावसंख्या 14. जिंकण्यासाठी सर्वोत्तम पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅकिंग खेळ तुम्हाला करावा लागेल आणि तो प्रहार आपल्याला पाहायला देखील मिळतोय. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच कळवतायत इथे इम्पॅक्ट. आणि त्यानंतर आपण पाहिला तर चेंडू काहीसा बाहेरच्या बाजूला मार्गस्थ होतोय. परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमने जो एक रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा इथे वापर केलाय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. बघा सर, इथे जर का विकेट प्राप्त केली गेली नाही, परंतु पहिल्या षटकामध्ये जी धावगती आपण पाहतोय 14 धावा पूर्ण केल्या, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की इथून पुढचा जो प्रवास आहे अगदी आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 60 धावा इथे पूर्ण होऊ शकतील आणि त्या करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतील. सुरुवात चांगलीच आहे, नो डाऊट अबाउट इट. आणि प्रीतम सारख्या गोलंदाजाला त्यांनी जर इतक्या धावा जमा केलेल्या आहेत तर मग त्यांचा देखील कॉन्फिडन्स गेन होतोय, बूस्ट होते. प्रत्येक षटकामागे 15च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा. त्यासाठी पिचिंग आउटसाइड लेग स्टंप, त्यामुळे बॅटर इज सेफ. बॅटर सेफ आहे. आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा केली की प्रीतम बारी सारख्या आयकॉन खेळाडूच्या विरोधात जे आक्रमण प्रामुख्याने संदीप काळे यांनी चढवलं आणि त्याचमुळे इथे धावसंख्येचा जो शुभारंभ आहे 14 धावा पहिल्या षटकामध्ये झाल्यात. आता मात्र शेवटचे 24 चेंडू आणि 60 धावींची गरज. विशाल निगोट इथे गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय शरद पारगे ऑन फायर. चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. शरद नाम सुन के फ्लावर समजे क्या, फायर में फायर. षटकार 6 धावा. शरद पारगे आता मी नाही थांबणार. आता मला जिंकायचं असेल तर मला लांबच लांब मारावं लागणार आहे. तेच फटके शरदच्या वतीने पाहायला मिळतात. षटकाची सुरुवात दमदार करतोय. पुल करताना षटकार खेचून
या धावफलकाला तो द्रुत गती देतोय. धावसंख्या पोहोचते नाबाद 20. सुरुवात तर चांगली केली या षटकाची देखील. विशाल निगोट यांच्यावरती चढवलेलं आक्रमण शरद यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा जाईल डीप काऊ कॉर्नरला भेदत. वन बाउन्स सीमारेषा पार येतोय. चौकार चौकार चौकार. 4 धावा. आय एम रेडी फॉर चेस असंच मैदानाच्या आतमध्ये शरद पारगे सांगतो आणि चेस मास्टर ही भूमिका तो घेतोय. आपल्याला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जे काय करायचंय ते तो करतोय आणि समोर गोलंदाज एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी हाताळण्याचे प्रयत्न करतोय विशाल. पण विशालच्या गोलंदाजीला ओळखून पारखून तो स्ट्रोक सिलेक्ट करतोय. पहिला बॉल षटकार, त्यानंतर चौकार. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या 24. जी पॉवर प्ले मध्ये फटकेबाजी पाहिजे ती दोन्ही बॅटरच्या बॅटमधून आपल्याला होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. विशाल निगोट या गोलंदाजाकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. अचूक टप्प्याचा चेंडू हारला. चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव आहे. अँगल घेत बॉल ऑफस्टमच्या बाहेरून ट्रॅव्हल झालेला आहे विकेट किपरच्या दिशेनं आणि यावेळेस बॉल थोडा लो राहिला. जी अपेक्षा शरदला होती बॉलच्या बाउन्सची ती अपेक्षा भंग झालेली आहे आणि त्यामुळे विशालचा हा वापसीचा खेळ या डॉट बॉलच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 24. नक्कीच चांगलं कमबॅक. परंतु पुन्हा एकदा बॅटच्या अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न केला मिस्टर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र झेल निसटतोय आणि शरद पारगे सारख्या एक विस्फोटक बॅटरला इथे जीवदान मिळत आहे. बघा अगदी आपण पाहिलं ना तर लॉंगॉनच्या खेळाडूला इथे झेल घेण्याची संधी होती परंतु मिडऑफच्या खेळाडूने इथे जो प्रयत्न केला झेल घेण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न फसतोय. जीवदान मिळतोय 2 धावा. सतीश भोसला होता. हार्ड एफर्ट्स होते नो डाऊट आणि हार्ड एफर्ट्स देखील कधी कधी कॅल्क्युलेट केले जातात. शरद बचावलेले आहेत. संधी त्यांना पुन्हा एकदा मिळते स्ट्राईकवर राहण्याची. धावसंख्या 26 जिंकण्यासाठी आवश्यकता 48 ची. बॉल शिल्लक 20. मिळालेलं जीवदान त्याचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू जाईल कव्हर बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. कॅच ड्रॉप स्ट्राईक पुन्हा त्याच्याकडे गेली. 2 धावांची मदत मिळाली. त्यानंतर स्मॅश करताना हा चौकार वसूल केलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना असं वाटत होतं की हा सामना एकतर्फी जाईल की काय पण तसं होणार नाहीये. आपण राहूमध्ये आहोत. आपण पुण्यातलं ग्रामीण क्रिकेट पाहतोय आणि ग्रामीण क्रिकेट हे जिद्दीचं असते त्याचं प्रमाण हे 2 संघ देत आहेत. नक्कीच चांगली फटकेबाजी इथे शरद पारगे यांची देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र शरद पारगेचं वादळ शमवलं जात आहे. टिक फॉर टॅग जशास तसं उत्तर दिलंय शरद पारगे. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला बॅटर तंबूच्या आश्रयाला. सर्वात जास्त आनंदी कोण झाला असेल? सतीश पाटारे. कारण त्यांच्या हातून कॅच ड्रॉप झाला होता. पुढच्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्यानंतर त्या पुढच्या बॉलवर ते बाद झाले. त्यामुळे सतीश पाटारे हा सर्वात आनंदी क्षेत्ररक्षक असेल, आनंदी कॅप्टन असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का बसलेला आहे. अजूनही पाहूया तर जी खेळी शरद पारगेने सोडलेली आहे ती खेळी तिथूनच स्टार्ट करावी लागेल नेक्स्ट बॅटरला. इथे आपण पाहतोय शरद पारगे बाद होतोय परंतु अप्रतिम असा शरदचा खेळ. शरदची नक्कीच फलंदाजी ही निर्णायक होती. एकदा जीवदान मिळालं परंतु सातत्याने जीवदान देणं अगदी परवडण्यासारखं नव्हतं आणि सुरेख झेल तिथे टिपला जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 30 धावा झाल्यात. शेवटची 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी तब्बल 44 धावेंची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 2 षटकांमध्ये तर 30 धावा आल्यात परंतु 18 मध्ये अजूनही विजयासाठी 44 धावेंची गरज आणि त्यामधलं हे टेप बॉलचं षटक. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर शरद पारगे यांनी टेप बॉल वरती देखील एक षटकार ठोकला होता आणि तो इथे निर्णायक षटकामध्ये तो बाद झालाय. आता पाहूया इथे संघनायक संदीप काळे आणि त्याचबरोबर आयकॉन तेजस शिंदे कशा प्रकारे कामगिरी करतील. पहिला चेंडू इथे मात्र काय घडतंय? आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाबाद. संदीप काळे बॅक टू द पॅव्हिलियन. आता निराशा असेल पॅव्हिलियन बॉक्स मध्ये कारण दोन्हीही ओपनर बॅटर बॅक टू बॅक बॉल्सवर बाद झालेले आहेत आणि त्यामुळे आता अचानकपणे शांतता पॅव्हिलियन बॉक्स मध्ये. पण पाहूया अजूनही बॅटर्स आहेत. बॅटर खूप चांगल्या वेगानं खेळणारे आहेत, चांगल्या स्ट्राईक रेटने खेळणार आहेत, एक्सपिरियन्सचे आहेत आणि पाहूया त्याचमुळे आता सागर कुठल्या फलंदाजावर विश्वास ठेवतोय. आणि आता मैदानाच्या अमोल फडतरे पोहोचते 30 धावा 2 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 44 ची गरज. टेप बॉलचा वापर आणि तो कधी कधी फायद्याचा ठरतो तर कधी कधी फार नुकसान देखील करतो. आणि या षटकाची सुरुवात
गोलंदाजी करणारी टीम जर आपण पाहतोय लोकनेत्या कांचनताई कुल 11 बोरीबेल या संघासाठी अगदी हिताची गोलंदाजी इथे कुलदीप धायबर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक कॅप्टन तिथे त्रिफळा बाद केलेत, एक मोठं यश प्राप्त केलंय. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमोल फरतडे इथे नवीन बॅटर. हा चेंडू देखील आपण पाहतोय काहीसा जमीन लगत राहतोय, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी, नियंत्रणबद्ध गोलंदाजी कुलदीप धायबर यांची आपल्याला पाहायला मिळते. जितका अभ्यास टेप बॉलचा गोलंदाजाला करायचा आहे तितकाच अभ्यास टेप बॉलचा फलंदाजाला सुद्धा करायचा आहे. स्विंग ओळखायचं आहे, त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने बॅट स्विंग यूज करायची आहे, कुठल्या झोन मध्ये बॉलला दिशा द्यायची आहे किंवा ड्राईव्ह करायचा आहे, कट करायचा, पिकअप स्ट्रोक खेळायचा, या सर्व गोष्टींसाठी देखील टेप बॉलचा फलंदाजीचा अभ्यास आवश्यक आहे. नक्कीच ज्याप्रमाणे UPSC MPSCच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा असतात, इतके कठीण प्रश्न त्यामध्ये असतात, त्यापेक्षा हा कठीण पेपर आहे. इथे नियंत्रण मिळवणं आणि त्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी करणं आणि त्याचबरोबर अशा चेंडूंवरती प्रहार करणं खऱ्या अर्थाने फार अवघड काम आहे. परंतु इथे आपण पाहतोय 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, सांघिक धावसंख्येची वाढ संख्या होती ती जी आपण पाहतोय 33 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद आहेत. आघाडीची जोडी अगदी आपण पाहिलं तर संदीप आणि शरद ही जोडी तंबूच्या आश्रयाला गेली, परंतु अभिजित आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर तेजस ही जोडी मैदानामध्ये अप्रतिम कामगिरी करते. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. लेगबाई स्वरूपाची धावसंख्या होते ती 34. तिसरं षटक सुरू आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 34 झाल्यात, अजूनही 40 धावींची गरज आहे. आणि चेंडू जर आपण पाहिले तर 14 चेंडू आणि 40 धावा. इथे कुठेतरी गेअर शिफ्ट करावा लागेल. इथे देखील उलटा पुलटा, बना तो आबाद नाही तो बर्बाद. इथे आबाद करून टाकणारा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये चौकार, 4 धावा. टेप बॉलवर सेफ शॉट खेळलेला आहे फलंदाजाने. उलटा जरी खेळल्यात तरी देखील सेफ शॉट होता. 4 धावा मिळतात आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढचे 38 वर जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 36 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ टीम्स. नक्कीच दोन्ही संघांसाठी अजूनही मॅच ऑन आहे, चेस ऑन आहे आणि जो आयकॉन खेळाडू आहे प्रामुख्याने त्याच्यावरती देखील विश्वास आहे. पुन्हा एकदा इथे गुडघा टेकवत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकदा चौकार आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याच्या प्रयत्नात तेजस इथे बाद होत आहेत. तेजस्वी कामगिरी या अगोदरच्या चेंडूवरती पाहिली, परंतु पुढच्या चेंडूवरती तेजस डगआउटच्या दिशेने. 3रं विकेटचं पतन. 3रा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकं समाप्तीने धावसंख्या झाली 38. 3 गडी बाद जिंकण्यासाठी 12 चेंडू 36 ची गरज, म्हणजे प्रति बॉल 3 धावा. खरं तर चौकार षटकारांची मदत तुम्हाला घ्यायची आहे आणि जास्तीची घ्यायची आहे आणि त्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, तर ते म्हणजेच सौरभ रामदासी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, ज्यांच्या टी शर्टवर 12 नंबर आहे. नक्कीच 6चा पाडा त्यांना बोलायचा आहे. तरच कुठेतरी या धावांचा पाठलाग अचूकतेने केला जाऊ शकेल. सत्र आपण पाहिलं संध्याकाळचं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, मॅच ऑन ठेवा. बोथ टीम्स आपण फेअर आहोत. आतापर्यंत तुम्ही चांगला वेग या 3 षटकांसाठी मेंटेन केलेला आहे, यानंतर देखील आपण मेंटेन करायचंय. बॉलिंग ट्रॅकवर आता सतीश पठार येत आहेत. हे षटक शैलेश सर खूप महत्वाचं असेल. दोन्ही संघाचा दृष्टिकोन तर आपण पाहतो, पण जर आपण कानिपनाथ पश्चिम पुरंदर या संघाचा उल्लेख केला तर त्यांच्यासाठी महत्वाचं षटक असेल, ज्यामध्ये किमान 15 धावा तर आल्याच पाहिजेत. प्रयत्न त्यासाठीच तुम्हाला करावा लागेल. 15 धावा कमीत कमी तुम्हाला इथे घेणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्वोत्तम कामगिरी तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. या षटकामध्ये जी सुरुवात होईल, जशी सुरुवात होईल तसा शेवट चांगला तुम्हाला करावा लागेल. स्ट्रायकरला फलंदाज आहेत अमोल. शफल जास्त झाले होते, बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल होतोय. बघा शफल किती व्हायचंय त्याचा देखील अभ्यास तुमच्याकडे असायला हवा, कारण तुम्ही जेवढं जास्त शफल होता तुमचं बॉडी वेट तुम्ही उजवीकडे घेऊन जाता आणि त्याचमुळे बॉल पासून दूर गेल्यानंतर ते स्ट्रोक कन्व्हर्जन तितकं जमत नाही. सुरुवात तर चांगली केली आहे. मी तर म्हणेल जो अनुभव आहे सतीश पठारे यांचा, की अशा वेळेस कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे, निगेटिव्ह गोलंदाजी कशी करायची, विकेट प्राप्त करण्याची कुठली संधी इथे नसेल, परंतु चेंडू निर्धाव आहे. पूल केलाय, क्षेत्ररक्षक 2 आहेत, पोचतायत लॉंग ऑनचे बॉलवर. फलंदाज बाद होत आहे, सतीशच्या खात्यात जाते विकेट. फलंदाज होतोय बाद, धक्का बसतोय, ते म्हणजेच कानिपनाथ पश्चिम पुरंदर.
चौथा बॅटर देखील इथे बाद होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग तिथे जुळून आलं नाही आणि त्यानंतर वाईडिश लॉंगॉनच्या खेळाडूने जो प्रयत्न केला, अगदी आपण पाहिलं तर डीप काऊ कॉर्नर मध्ये अगदी वेगात येऊन पळत येऊन तो झेल टिपलाय आणि चौथ्या विकेटचं पतन. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. शैलेश सर, टॉस वॉज इम्पॉर्टंट. टॉस वॉज इम्पॉर्टंट कारण टॉस हा नक्कीच टॉस फार महत्वाचा होता आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जो पुरंदरचा संघ आहे लागोपाठची तिसरी मॅच खेळतोय, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला एक प्लस पॉइंट झाला. टॉस जिंकल्या त्यांनी लगेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पुरंदर संघाला आराम करण्याची अजिबात संधी मिळाली नाही आणि तीच संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं सतीश पठारे यांच्या टॉस जिंकल्यामुळे त्यांना त्या संधीचं सोनं करता आलं. क्रिकेट इज आउटडोर चेस, त्यामुळे बुद्धिबळात जसं डोकं चालवावं लागतं तसं क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा तुम्हाला डोकं चालवावंच लागेल. सतीश ओव्हर द विकेट, फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय बॉलला, मिड विकेटला, डीपला प्रोटेक्शन आहे, कॅच ड्रॉप, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉल दिला जात नाहीये. संधी तर मिळाली पण फक्त एकच धाव गोळा केली. एका धावेची वाढ, धावसंख्या 39 जिंकण्यासाठी 9 चेंडू 35 ची गरज. मगाशी ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला की जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत बॉल ट्रॅव्हल होतो. सुरुवातीला आपण पाहिलं तर शरद आणि संदीप या जोडीने केलेली धावसंख्येची सुरुवात त्यावेळेस हलकासा सूर्यप्रकाश आपल्याला जाणवत होता, परंतु आता सूर्यप्रकाश अजिबातच नाहीये आणि त्यामुळे फुलटॉस चेंडू देखील मैदानाच्या आतमध्येच तिथे विसावला जातोय आणि म्हणावं तसा मोठा फटका आपल्याला अजूनही पाहायला मिळत नाही. परंतु मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न 100% तुम्हाला करावे लागतील. एक्स्ट्रा प्रीमियम एनर्जी आता फलंदाजांना झोकावी लागेल प्रत्येक स्ट्रोक्स मागे. 9 चेंडू 35. हवेत आहे बॉल, स्वतः सतीश सांगतोय हा माझा झेल आहे. कॉल त्यांनी दिला आणि झेल आरामात टिपलाय. फलंदाजाचा खेळ संपलाय. धक्का 5वा बसलोय कानिफनाथ पश्चिम पुरंदरला. नक्कीच महत्वाच्या क्षणी टॉस पण महत्वाचाच असतो आणि प्रेक्षकांना देखील बऱ्यापैकी या मॅचचं गणित कळून आलंच असेल, त्यामुळे काही प्रेक्षक देखील आपल्या जागेवरून उठलेत. बऱ्यापैकी त्यांनी देखील इथे कौल दिलाय की लोकनेत्या कांचनताई कुल 11 बोरीबेल हा संघ इथे विजयाच्या उंबरठ्यावरती आणि हाच संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय. परंतु पुरंदर संघाने आज दिवसभरामध्ये केलेली अप्रतिम अशी कामगिरी याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. लांबवरचा प्रवास करून हा संघ इथपर्यंत आलाय आणि त्यानंतर त्यांनी केलेला अप्रतिम खेळ, एक मॅच चुकीने गमावली आणि त्याची शिक्षा त्यांना या स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेली आहे. जरतरला महत्व नाहीये पण त्या गोष्टी लक्षात राहतील पूर्ण वर्षभर की आपण आमदार चषक 2025 ला का मुकलो. तर प्रेक्षकांवर जाऊ नका. जर तुम्ही कुपन खरेदी केलेलं आहात सायकलचं, ते कुपन आपण काढणार आहोत. ती सोडत आता हा सामना संपला आपण काढणार आहोत. ज्यांनी 50 रुपयांचं कुपन घेऊन आपलं नशीब आजमण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते प्रमाण तुम्हाला मिळेलच. सामना संपल्या आपण लॉट्सच्या माध्यमातून ती जिंकणार आहोत. धावसंख्या 39 जिंकण्यासाठी आवश्यकता आता अजूनही 35 ची. हवेत आहे बॉल आणि आता सातत्यानं मोठे स्ट्रोक्स खेळण्याच्या नादात फलंदाज संभ्रमात येत आहेत, पण या ठिकाणी संभ्रम पाहायला मिळाला तो म्हणजे सतीशचा. जजमेंट पूर्णतः चुकलं आणि त्याचमुळे हलकीशी दुखापत सुद्धा बोटांना झालेली आहे. 4 षटकांचा खेळ समजा धावसंख्या थांबते ती म्हणजे 40 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 41 वर, माफ करा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 33 ची गरज. 6 चेंडू 33. ज्यावेळेस झेल सतीश पठारे यांच्या हातातून सुटला ना त्यावेळेस त्यांची रिॲक्शन बघायची होती. हात झटकत होते, चेंडू हाताला लागला, परंतु ज्यावेळेस षटक संपलं त्यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारची रिॲक्शन नाहीये. जरी झेल निसटला तरी सुद्धा चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि चांगली गोलंदाजी करत असताना कॅप्टन इथे इनिंग त्यांनी पेश केली. चांगली गोलंदाजी करत असताना विजयाच्या उंबरठ्यावरती संघाला इथे घेऊन आले. 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात आणि धावसंख्येला देखील इथे अंकुश लावण्याचं काम त्यांनी केलंय. शेवटचं षटक मैदानामध्ये संपन्न होईल. शेवटचं षटक पुन्हा एकदा आपण पाहतोय. विशाल निगोट त्या ठिकाणी तैनात आणि इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल 1 बाउन्स. फार वेळानंतर येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. येतोय पण ती वेळ निघून गेली का असंच कुठे दिसते. पण अजूनही जर इक्वेशन पाहिलं तर ते सोडवता येऊ शकते. जर तुम्ही प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर उडवला तर हे समीकरण सुद्धा सोडवलं जाऊ शकते. 5 चेंडू 29 धावांची गरज. विजय अजूनही फार दूरवरती आहे, परंतु प्रयत्न इथे सुरुवात आहे. परंतु विशाल निगोट सारखा जर गोलंदाजाने एवढा खर्च केला तर हे मला वाटतं ऐकायला काही वेगळं वाटेल, कारण एक्सपिरियन्स गोलंदाज आहे जो पॉवर प्ले मध्ये
निर्णायक षटकामध्ये देखील 5 ते 6 धावा खर्च करतो. तो स्लॉग ओव्हर मध्ये इतक्या धावा खर्च करेल यामध्ये मात्र थोडासा डाऊटच आहे. शरद आणि संदीप हे दोन फलंदाज जेव्हा झटपट बाद झाले तेव्हाच ती आशा थोडीशी कमी झाली जिंकण्याची. कारण ते जेव्हा खेळपट्टीवर होते शैलेश सर, धावसंख्येचा वेग सुद्धा भन्नाट होता आणि ती जिद्द जिंकण्याची दिसत होती. नक्कीच दोघांनी जी सुरुवात दिली, आपण म्हणतो ना एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात शेवट देखील चांगला करून देतो, परंतु इथे सुरुवात चांगली झाली, शेवट मात्र फार खराब होतोय, निराशाजनक होतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला, परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाहीये आणि फिल्डिंग टीमला देखील ठाऊक आहे चौकारांनी ही मॅच जिंकणार नाहीये आणि विशाल निगोड सारखा गोलंदाज सहजासहजी अशी गोलंदाजी करणार देखील नाही. सकाळी पुण्यावरून मी बसने प्रवास करून राहुलला पोहोचलो आणि राहुलला पोचता पोचता मला विंडो सीट मिळाली. पण तेव्हा विंडो सीट मिळून मला काय फायदा, कारण प्रवास संपला होता. तसंच कुठेतरी हा चौकार शेवटच्या टप्प्यावर आलाय, पण फायदा होतोय का? दिवा विजण्या अगोदर ती अगदी वेगवान आणि अगदी जास्त प्रकाश देतो, त्याचप्रमाणे इथे बघा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्या दरम्यान दांडी होते गुल. अजून एक बॅटर इथे त्रिफळा बाद आणि या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आहे ती लोकनेत्या कांचनताई कुल 11 बोरीबेल या संघाने. या सामन्यामध्ये पकड निर्माण करत असताना इथे या स्पर्धेतील अजून एक संघ आपल्याला जो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. चला सागर शिंदे पळत जा. आता पळणं थोडस अवघडच आहे, काहीशे ते इंजर्ड आहेत, परंतु एक चेंडू का होईना त्यांना बॅटिंग करायची आहे. कारण प्रामुख्याने सागर शिंदे आपल्याला गोलंदाजीच करताना पाहायला मिळाले, परंतु एक चेंडूची संधी मिळाली आहे, अशी मॅच गेलेली आहे, बॅट फिरवायला मिळते, तर त्याचा देखील आनंद सागर शिंदे सोडणार नाही. तर गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय विशाल निगोट आतापर्यंत यशस्वी खेळाडू या स्पर्धेमध्ये या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन, इथे ते चेंडू डॉट आणि या आजच्या दिवसाचा खऱ्या अर्थाने मानकरी ठरतोय लोकनेत्या कांचनताई कुल 11 बोरबेल या संघाने बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. विजेते संघाचं मनपूर्वक असं अभिनंदन. तर जो संघ इथे पराभूत झालाय कानिपनाथ पश्चिम पुरंदर या संघाचा देखील मी विशेष करून आभार व्यक्त करेल आणि त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार. वेल प्लेड गाईज, चांगला खेळ झालाय. आता प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण इथे लाईव्ह ड्रॉ करतोय, लकी ड्रॉ. जे